हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज तुम्हाला थंबनेलवरून कळालेलंच असेल की आपल्या व्हिडिओमध्ये स्पेशल असं काय असणार आहे। तर आता लवकरच नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रीची साफसफाई वगैरे हे सगळ्या कामांना पण सुरुवात झालेली आहे आणि आज सगळ्यांना खायची होती ती म्हणजे बिर्याणी। तर आज इथे बिर्याणी करण्यासाठी मी फक्त मदत करणार आहे आणि बिर्याणी बनवणार आहेत माझे मिस्टर। तर ते खूप छान बिर्याणी बनवतात आणि त्यांच्या हातची बिर्याणी अगदी मस्त लागते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम कांदा कापून घेतलेला आहे। तर कांदा तेलामध्ये छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडेसे काजू देखील इथे फ्राय करून घेतलेले आहेत। तर अगदी मस्त अशी बिर्याणी होते ही आणि आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनतं, तर सगळ्या मुलांना खूप आवडतं आणि अशी बिर्याणी कधीतरीच बनते। तर बाहेरच थोडंसं पुदिना वगैरे लावलेला होता आणि पाऊस पण मस्त असा पडून गेलेला आहे। तर छान असं स्वच्छ मिरच्या वगैरे धुवून निघलेल्या आहेत। तर हे मिरचीचे आम्ही 2-3 झाडं इथे असंच बीट टाकून दिलेलं होतं। तर बघू शकता त्याला खूप मस्त अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्याच मी थोड्याशा बिर्याणीसाठी ताज्या तोडून आणलेल्या आहेत आणि पुदिना देखील थोडासा तोडून आणलेला आहे। तर आता बिर्याणीची तयारी जसं की आता मटन बिर्याणी बनते तर त्यासाठी मॅरिनेशन वगैरे त्यांनी करून ठेवलं। त्यामध्ये दही आणि हळद टाकून मटन टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मस्त आत्ताच पाऊस पडून गेल्यामुळे तुम्ही झाडं बघू शकता खूप सुंदर अशी खुललेली आहेत आणि इथे भोपळ्याचं पण रोप म्हणजे वेल खूप मस्त असा आलेला होता आमचा। आता याला थोड्याच दिवसात भोपळे देखील येतील आणि पाऊस पडून गेल्यानंतर मुलांना बाहेर थोडंसं खूप फ्रेश वाटतं। तर अभय आणि शरीव छान खेळत होते आणि आमच्या आई जो भोपळ्याचा छान असा वेल आलेला आहे तर त्याला बांधत होत्या काहीतरी, म्हणजे मग छान त्याला भोपळे येतील। मिरची तोडती कशासाठी? अशासाठी? कशासाठी? भाजी करायला? बर तोड मग। कशाची भाजी करायची शो? कशाची? बघू द्या किती तोडल्या, इकडे बघ, दाखव असा हात करून। वाव, एवढ्या मिरच्या तोडल्या तू पिल्लू, दे मम्मीच्या हातात। अजून तोड। हो अजून तोड। तुला आवडतात मिरच्या तोडायला शो? तोड पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ, तू मिरच्या तोडती? तोड। झाडाच्या मिरच्या आहे का? अजून तोडली? आणि आता या अशा पावसामध्ये गरमागरम बिर्याणी खायला मुलांना देखील आवडते आणि सगळ्यांनाच आवडते। तर थोडंसं पाऊस उघडला की यांचं मस्त खेळणं चालू झालेलं आहे आणि आज त्यांना वेळ पण होता, तर त्यांच्याच हातची बिर्याणी सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं आज तुम्हीच बिर्याणी बनवा। आणि आता हे बिर्याणीसाठी जे काही आपल्याला भाज्या वगैरे लागतात तर त्या इथे कट करून घेतलेल्या आहे आणि मॅरिनेशन पण अगदी छान झालेलं आहे। अर्धा तास याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामधील जी काही उष्णता असते ती कमी होऊन जाते। तर इथे मी ज्या बाहेरून हिरवेगार मिरच्या तोडून आणलेल्या होत्या त्याच टाकलेल्या आहे आणि आता कुकरमध्येच बिर्याणी बनवते। तर त्यासाठी कुकरमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं आणि जो काही खडा मसाला असतो तो सगळ्यात अगोदर टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे पण टाकलेले आहे। तर रेसिपी त्यांची आहे पण व्हॉइस ओव्हर मी करते, त्यामुळे मग थोडंफार काही मध्ये जर माझ्याकडून खालीवर झालं तर समजून घ्या। तर त्यानंतर मग मी त्यांनी कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि तेल बिर्याणीसाठी थोडंसं जास्त वापरायचं, त्याने मग बिर्याणीला खूप छान अशी चव येते। तर खरंच ज्यावेळेस आपल्या मिस्टरांना वेळ असतो तर त्यावेळेस ते नक्कीच मला किचनमध्ये मदत करतात आणि त्यांना पण खूप जास्त आवड आहे किचनमध्ये काही ना काही वेगळं बनवायची। तर त्यांच्या हातच्या पण रेसिपी खरंच खूप छान असतात, पण मी कधी त्या अजून या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही।
तर त्यानंतर त्यांनी जी हिरवी मिरची होती ती टाकून घेतलेली आहे आणि नंतर ती पण छान आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातील जो काही प्रवीणचा मसाला आहे, चटपटीत मसाला, तर तो टाकून घेतलेला आहे. थोडंसं हळद, तिखट, सगळं जे काही आपले बेसिक मसाले असतात ते टाकून घेतलेले आहे. आणि त्यानंतर एक मोठा चमचा बिर्याणी मसाला जो असतो तो टाकून घ्यायचा आहे. आणि बिर्याणीसाठी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर ते थोडेसे चाळणीमध्ये असे निथळवण्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे मग तांदूळ थोडेसे भिजल्या जातील आणि ते छान शिजतात पण आणि मोकळी अशी बिर्याणी होते. तर बिर्याणी मसाला वगैरे सगळं त्यांनी टाकून घेतलेलं आहे आणि आता ते छान फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर मग जे मॅरिनेट केलेलं आता मटण आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघू शकता खूप छान असं तर्री आलेली आहे आत्ताच आणि नंतर बिर्याणी तर अगदीच उत्तम बनेल. पण आत्ताच बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी तर्री आलेली आहे. आणि आता इथे बिर्याणीमध्ये खाण्यासाठी जी काही ग्रेव्ही बनवली जाते म्हणजे जो रस्सा असतो तर त्याची तयारी मी करून घेते. मी त्यांना सगळं कापून वगैरे देते आणि आता त्यांनी म्हणजे ज्या तेलामध्ये जो कांदा आणि काजू वगैरे फ्राय करून घेतलेलं होतं त्याच तेलामध्ये ते रस्सा बनवत आहेत. तर कांदा टाकला, जिरे मोहरी टाकली, टोमॅटो आणि जे काही आपले मसाले आहे बेसिक ते टाकून घेतलेत. यासाठी ते वेगळं वाटण वगैरे बनवत नाहीत, असाच ते रस्सा बनवतात. पण अगदी उत्तम बनतो, खूप छान अशी टेस्ट त्याला येते. आणि सगळं मटण वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जे तांदूळ धुवून घेतलेले होते तर ते एका पातेल्यामध्ये आपल्याला वेगळे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये देखील खडा मसाला आपल्याला टाकायचा आहे. आणि एक साईडने त्यांनी रस्सा शिजवण्यासाठी टाकलेला आहे आणि एक साईडने बिर्याणीसाठी जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला 80% इथे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे काही फोटोज वगैरे पण आम्ही क्लिक केले, कारण असं मिस्टरांसोबत किचनमध्ये काम करण्याची मज्जाच काही वेगळी असते. कारण आपल्याला पण कधीतरी मदत होते आणि त्यांच्या हातची चवही चाखायला भेटते. तर आता जे बिर्याणीचे तांदूळ आहेत ते आपल्याला इथे पूर्ण शिजवायचे नाही आहेत, फक्त आपल्याला ते 80% किंवा 75%च शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर ते जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला जे काही आपण मटण बनवून घेतलेलं आहे त्यावरती टाकायचं आहे. तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो कांदा फ्राय केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर इथे 2-3 प्रकारच्या लेअर टाकता येतात, पण आम्ही सोप्या पद्धतीनेच करतो. सगळे तांदूळ टाकून घेतले, त्यानंतर त्यावरती कांदा, काजू आणि पुन्हा एकदा अजून एक लेअर तांदळाची टाकून घेतलेली आहे. तर टाकताना थोडंसं सांडतं वगैरे तर ते तुम्ही इग्नोर करा. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडेसे 2-4 होल बनवून त्यामध्ये तूप सोडायचं आहे. तर 1-1 चमचा त्यांनी प्रत्येक होलमध्ये तूप टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर तुपाने अगदीच फ्लेवर बिर्याणीचा मस्त येतो. आणि इथे त्यानंतर बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. तर दम बिर्याणी आहे ही, पण दम देण्याची जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे त्यांची. त्यानंतर पुदिना जो की मी बाहेरून तोडून आणलेला होता तो थोडासा यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्याने पण खूप छान फ्लेवर आपल्या बिर्याणीला येतो. आणि इथे त्यांनी हिरवा कलर आणि जो फूड कलर असतो तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून तो टाकलेला आहे. आणि रेड जो फूड कलर आहे तोही टाकून घेतलेला आहे. आणि आता सगळं बिर्याणीचं रेडी झालेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून खाली तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तव्यावरती हे कुकर ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने दम द्यायचा आहे, कारण आपल्याकडे नेहमीच अवेलेबल नसतं कोळसा वगैरे. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. आणि बघू शकता बिर्याणी ओपन झालेली आहे, सगळे खाण्यासाठी एक्सायटेड आहेत आणि अगदी मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर बिर्याणीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असा तिरंगा कलर त्याला, म्हणजे रेड फूड कलर होता तो, पण तो थोडासा कमी झाल्यामुळे तो अगदी केशरी दिसतोय. आणि मस्त अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. तर मुलांना बिर्याणी वगैरे म्हटलं तर ते खूपच एक्सायटेड असतात आणि खाण्यासाठी लवकर बसलेले असतात. एरवी काही खायचं म्हटलं की कंटाळा येतो, पण असं काही नवीन बनवलं तर मुलं सगळं ताटं वगैरे घेऊनच बसलेले असतात. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि आता तेच सर्व करत आहेत. पण थोडीशी मोकळी झाली होती त्यामुळे थोडंसं बिर्याणी टाकताना थोडीशी सांडलेली आहे खाली, पण अगदी मोकळी बिर्याणीच खायला खूप छान लागते. तर आमची शर्यू बेबी पण मध्ये मध्ये करते. त्यानंतर सगळे जेवायला बसले, सगळ्यांनी बिर्याणीचा आनंद घेतला. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीची बिर्याणी करून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.